आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कॉकरोच जनता पार्टीच्या पुढाकारातून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आज काँग्रेसचंही बळ मिळालं। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करत पंतप्रधानांसह शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यानंतर त्यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली। नीट पेपर फुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनाची धग आता देशभर पोहोचली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनानं आता व्यापक स्वरूप धारण केलं असून या आंदोलनाला आता विरोधकांचं राजकीय बळ मिळताना दिसतंय। आंदोलनकर्त्यांना लाठीमार केल्याच्या निषेधार्थ सर्वच स्तरातून संताप व्यक्त होतोय। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जरी पोलिसांनी संसदेपर्यंत पोहोचू दिलं नसलं तरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या खासदारांसह सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर गाठलं। खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या घराला घेराव घालत 3 तास ठिय्या आंदोलन केलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला? मोदी सरकारमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत त्याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही, असे सवाल खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केले। यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेराव घातल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी राहुल गांधींची भेट घेत चर्चा केली। पंतप्रधानांच्या घराबाहेर सुरू असलेलं आंदोलन थांबवावं अशी मागणी त्यांनी करताच खासदार राहुल गांधी यांनीही त्यांची बाजू मांडल्यानंतर जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव हे आंदोलनाच्या ठिकाणाहून निघून गेले। दरम्यान मोदींच्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करताच आंदोलन करणारे खासदार राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना अटक करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। खासदार राहुल गांधींना ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। अखेर नेते हटत नसल्यानं नेत्यांसह खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान राहुल गांधींनी जंतर मंतरवरील आंदोलकांसह लाठी मारत जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेत विचारपूस केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली। यावेळी दिपके यांनी चर्चेसाठी सरकारनं यावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। दिल्लीतील आंदोलनानं आता व्यापक वळण घेतलं असून सरकार काय निर्णय घेणार याकडे आता देशाच्या नजरा लागल्यात।